निराधार वृद्ध माऊलीची घर वापसी, आईचा चांगला सांभाळ करू असे दिले पत्र। नमस्कार, मी जागृती, बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता वळूया सविस्तर बातमीकडे। चिखली मेहकर तालुक्यातील एका गावातील वृद्ध माऊली, त्यांना 4 अपत्य, 2 मुली 2 मुलं असून ते आपल्या जन्मदात्या आईचा सांभाळ करत नव्हते। त्यांच्याकडे 10 एकर शेती होती। ती शेती तिने दोन्ही मुलांना वाटून दिली। त्यानंतर मुलांनी त्या वृद्ध माऊलीला घराबाहेर काढून दिले होते। ती मेहकरला आली। तिची भेट सामाजिक कार्यकर्ता सो जयाताई जयधे व दशरथ वाघ व चिखली येथील आंबेडकरी चळवळीचे निस्वार्थ सामाजिक काम करणारे भाई विजयकांत गवई यांच्या माध्यमातून तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकरचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी त्या निराधार वृद्ध माऊलीची जबाबदारी स्वीकारली होती। परंतु या वृद्ध माऊलीची बातमी प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होताच तिच्या मुलांची वृद्धाश्रमात धाव घेतली व आईची क्षमा याचना करून नीट सांभाळ करण्याची इच्छा व्यक्त केली। तदनंतर वृद्धाश्रमाच्या वतीने संचालक प्रशांत डोंगरदिवे, रुपाली डोंगरदिवे, सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे पाटील यांनी दोन्ही मुलांचे समुपदेशन करून व त्यांचे लेखी पत्र घेण्यात आले। तिला घेण्यासाठी मुलं आले। त्यांना पाहताच आईचे आनंदाश्रू थांबत नव्हते। तिला खूप आनंद झाला। तिने मुलांसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार त्या वृद्ध माऊलीला तिच्या मुलांसोबत स्वगृही रवाना करण्यात आले। आजही असे अनेक निराधार वृद्ध आहेत, परंतु त्यांना वृद्धाश्रमाची माहिती नसल्याने ते आजही भटकंती करीत आहेत। असे निराधार वृद्ध आजी आजोबा, विधवा, घटस्फोटित महिला व अनाथ बालके कुठे निदर्शनास आल्यास कृपया आमच्याशी संपर्क करावा किंवा थेट मानव सेवा प्रकल्पाच्या हेल्पलाईन नंबर 88 55 85 0378 वर संपर्क करावा, असे आवाहन मानव सेवा प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी चिखली प्रतिनिधी प्रशांत डोंगरदिवे सह मी जग। हे लक्षात नाही